हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्र वसमत जिल्हा याचे व्यवस्थापकीय संचालक तसेच अध्यक्ष मान्य नामदार श्री हेमंत पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनातून ह्या वेबिनारचं आयोजन केलेलं आहे. या वेबिनारच्या निमित्तानं उपस्थित असलेले आमचे मित्र देशमुख साहेब आणि सर्व शेतकरी बंधूंनो, त्या सर्वांना हळदीच्या या हंगामासाठी प्रथमतः मी शुभेच्छा देतो. चालू वर्षी पाऊस वेळेत सुरुवात झालेली आहे, किंबहुना थोडे अगोदरच सुरुवात झालेली आहे. परंतु पावसाची जी सुरुवात पाहता जे काही पावसानं धुमाकूळ घातलेला आहे, की ज्या अपेक्षेनं आपल्याला जमिनीची मशागत करणे किंवा ज्या काही आपल्याला हळदीच्या लागवडीच्या अनुषंगाने आपल्याला शेत जमीन तयार करणं अपेक्षित होतं, ते कदाचित थोडंसं आपल्याला पुढं एक आठवडाभर लांबणीवर पडणार आहे. कारण पावसात एवढ्या मोठ्या प्रमाणावरती पाऊस झालेला आहे की जो आपल्याला जून जुलै महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये मिळून जो काही पाऊस पडत होता, तो हा एका आठवड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी हा पाऊस पडलेला आहे. आणि त्यामुळं त्या अनुषंगानं आपल्याला जे काही नियोजन करायचं आहे, त्या नियोजनामध्ये आपले थोडेफार फेरबदल करून आपलं जे नियोजन आहे ते नियोजन करायचं आहे. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात 25% लागवडी झालेल्या आहेत, परंतु मराठवाडा विदर्भामध्ये अजूनही लागवडीसाठी जमिनीची मशागत करणे किंवा जी काही पूर्वतयारी आहे, ही पूर्वतयारी न करता येणं शक्य नसल्याने थोडासा लागवडीसाठी आपल्याला उशीर होणार आहे. परंतु पाटील 4-5 वर्षाचा जर आपण आढावा घेतला तर आपल्याला असं दिसून येईल की साधारणतः जून महिन्यामध्ये पाऊस बऱ्यापैकी सुरुवात होतो, परंतु मध्ये एक ते साधारणतः 3 ते 4 आठवड्यांची मोठी उघडीप मिळते किंवा ब्रेक मिळतो. आणि त्यामुळे मग आपल्याकडे पाण्याची सोय नसेल तर आपले जे काही पेरलेले किंवा उगवलेली जी हळद आहे, ही हळदीला जगवणं मुश्किल होऊन जातं. तर आता चालू परिस्थितीमध्ये सुद्धा अंदाज असेच आहेत की हा जो मे महिन्याचा शेवटचा आठवडा आहे, याच्यामध्ये पाऊस बऱ्यापैकी पडतील आणि नंतर मोठा ब्रेक पडेल असा सर्वांचा अंदाज आहे. परंतु आपल्याकडे पाण्याची सोय असेल तर आता लागवड करायला हरकत नाही. लागवड करत असताना जे काही आपल्याकडचं जे क्षेत्र वाढत आहे हे विशेषतः मराठवाड्यामध्ये आपलं हिंगोली असेल, नांदेड असेल, परभणी असेल, यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती हे जे हळदीखालील क्षेत्र आहे, हे हळदीखालील क्षेत्र वाढत आहे. आणि त्या अनुषंगाने आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन काढण्याच्या दृष्टीनं आपण ज्या काही 5 प्रमुख बाबी आहेत या किंवा आम्ही त्याला पंचसूत्री म्हणतो, या पंचसूत्रीवर भर देणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये पहिली बाब जी आहे ती काही जमीन जी आहे आपली, ही जमिनीची मशागत किंवा जी काही आपण जमीन निवडलेली आहे, ह्या विशेषतः त्याच्यामध्ये निचरा चांगला होणारी जमीन असणं क्रमप्राप्त आहे. अन्यथा त्याच्यामध्ये कंदकुज सारख्या रोगाचा प्रादुर्भाव जो आहे, हा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. विशेषतः चालू परिस्थितीमध्ये ज्यावेळेस आपल्याला मशागत सर्वसाधारणपणे आपण सांगतो की लागवडी अगोदर आपण उभी आडवी नांगरट करून घेतली पाहिजे, परंतु उभी आडवी नांगरट करणं चालू वर्षी शक्य होईल असं वाटत नाही. परंतु अशा वेळी आपण जी काही आपली जमीन भुसभुशीत आहे किंवा निचरा चांगला होणार आहे, या दृष्टीने प्रयत्न करायचे आहेत. विशेषतः शेताच्या बाजूने चर काढणे, की जेणेकरून जे काही पाण्याची पातळी आहे, आपल्या शेतामधली जी पाण्यातली भूजल पातळी आहे, ही सर्वसाधारणपणे आपल्या हळदीचे जे काही अन्न घेणारी मुळं आहेत किंवा जे काही कंद वाढणार आहेत त्याच्या खाली राहील. आणि त्या दृष्टीने आपण बेड तयार करायचे आहेत किंवा गादीवाफी तयार करायचे आहेत. दुसरी महत्वाची बाब की बऱ्याच वेळा आपण जे काही लागवड करतो त्या बियाण्यामार्फत कंदकुज किंवा कंदमाशीला कारणीभूत असणारे जे काही कंदकुजीचे बुरशी आहेत, तिचे जीवाणू असतील किंवा कंदमाशीचे काही सुप्तावस्थेमध्ये राहिलेले काही कोश असतील, हे प्रामुख्याने बियाण्यामार्फत त्याचा प्रसार होत असतो. आणि त्यासाठी आपण बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. गादीवाफेची उंची आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार, जे सर्वसाधारणपणे हळदीचे अन्न घेणारी जी मुळं आहेत, ही अन्न घेणारी मुळं जमिनीमध्ये 15 ते 20 सेंटीमीटर, जास्तीत जास्त 25 सेंटीमीटर पर्यंत खोलीवर असतात. आणि त्यामुळे 15 ते 25 सेंटीमीटरच्या गादीवाफ्यावरती पाणी साठून राहणार नाही किंवा तिथल्या भागातून आपल्याला पाण्याचा निचरा होईल, या दृष्टीने आपण गादीवाफ्याची उंची ठेवायची आहे. म्हणजे जर आपल्याकडे चिबट जमीन असेल किंवा पाणी साठवून ठेवणारी जमीन असेल की ज्याच्यामध्ये आपल्याकडे सर्वसाधारणपणे काळ्या खोल जमिनीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावरती आहे, तर अशा जमिनीमध्ये आपण गादीवाफ्याची उंची ही खूप महत्वाची ठरत असते. आणि त्यानुसार आपण गादीवाफ्याची उंची 1.25 फूट ते 1.5 फूट ठेवणं हे अपेक्षित आहे, की जेणेकरून पाण्याचा निचरा जरी झाला नाही तर ते सरीमधून जे पाणी आहे ते पाणी निघून जाईल
आणि जे काही हळदीचे अन्न घेणारी जी मुळं आहेत हे 15 ते 25 सेंटीमीटरच्या गादी राहतील. तिसरी महत्वाची बाब जी आहे ती प्रमाणशीर खतांचं नियोजन. जे काही आपण आता याच्यामध्ये रासायनिक खतं असतील किंवा जैविक खते असतील किंवा खते असतील, त्या सर्व सेंद्रिय जैविक रासायनिक खतांचं योग्य किंवा योग्य हे योग्य व्यवस्थापन करणं त्या दृष्टीनं आपण त्याचं नियोजन जे आहे ते नियोजन करणं गरजेचं. त्याच्यानंतर जे महत्वाची बाब आहे की पीक संरक्षण, म्हणजे विशेषतः कंदकुज असेल, कंदमाशी असेल, तर या बाबतीत आपण शक्यतो अगोदरच खबरदारी घेणं गरजेचं आहे की जसं आपण काही रोग येऊ नये किंवा कीड येऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय जसे बीज प्रक्रिया आहे, त्याचबरोबर आपण ट्रायकोडर्मा आहे किंवा इतरही काही सापळे आहेत. मग त्याच्यामध्ये पिकांचे सापळे असतील, जसं सूत्रकृमीसाठी आपण झेंडूची रोपं लावतो किंवा सावलीसाठी तुरीसारखे पीक घेतो. तर असे हे जे काही सापळा पिकं आहेत किंवा योग्य वेळी जर आपण त्याचं नियोजन जर केलं तर आपल्याला चांगल्या पद्धतीनं जी काही उत्पादकता आहे ती उत्पादकता आपल्याला गाठता येते. वाफ्यावरती लागवड केली आणि ठिबक सिंचन तर आपल्याला एकरी 40 क्विंटल पर्यंत उत्पादन या पिकामध्ये घेण्यास सहज शक्य आहे. आणि त्या दृष्टीनं आपण जर नियोजन जे आहे ते नियोजन आपलं त्या दृष्टीनं असणं, जमिनीची मशागत किंवा जमिनीची किंवा जी काही आपल्याला जमीन हळदीच्या लागवडी योग्य बनवायची आहे त्याच्या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. आणि दुसरी महत्वाची बाब की लागवडीनंतर आपल्याला काय काळजी घेणं अपेक्षित आहे या दृष्टीने आज आपण चर्चा करणार आहोत. सर्वात प्रथम आपण जी काही जमीन आहे जमीन चांगली निचरा होणारी घेणं अपेक्षित आहे. प्रथम आपण जर माती परीक्षण करून घेतलं तर आपल्याला आपल्या जमिनीची काय गरज आहे, जमिनीमध्ये कुठले कुठले अन्न घटक उपलब्ध आहेत आणि कोणकोणते अन्न घटक आपल्याला देणं गरजेचं आहे यानुसार आपण आपल्याला त्याची माहिती मिळते किंवा आपल्या जमिनीची आरोग्य पत्रिका आपण तयार करतो. आणि त्या दृष्टीने जर आपण पुढचं नियोजन जर केलं तर मग आपल्याला जे काही हळदीच्या रोपाला लागणारे जे काही अन्न घटक आहेत की जे आपल्याला सरासरी 1 किलो पर्यंत उत्पादन काढायचं आहे तर त्या दृष्टीने आपल्याला नियोजन करणं सोपं जातं. दुसरं महत्वाची बाब ही आहे की काय बऱ्याच वेळा आपण कोणताही विचार न करता नोईंगली किंवा अननोईंगली म्हणजे जाणतेपणे किंवा अजाणतेपणे सूक्ष्म अन्नद्रव्य त्याच्याबरोबर टाकत असतो, त्याचबरोबर काही प्रमुख अन्नद्रव्य टाकत असतो. परंतु आपल्या जमिनीमध्ये जर सूक्ष्म अन्नद्रव्यांचं प्रमाण असेल आणि त्याचबरोबर आपण जर त्याच्यात ऍडिशनली सूक्ष्म अन्नद्रव्य जर टाकली गेली तर मग हे जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत ही मुख्य अन्नद्रव्याच्या उपलब्धतेवरती किंवा त्याचा अपटेक जो आपण म्हणतो या अपटेकवरती परिणाम करतात. आणि त्यासाठी आपल्याला जे काही खतं आपण देणार आहोत मग ते सूक्ष्म अन्नद्रव्य असतील, मुख्य अन्नद्रव्य असतील, ते योग्य पद्धतीनं आणि बॅलन्स्ड असं नियोजन करून आपल्याला ही खतं द्यायचे. उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या ताटामध्ये आपण जेवत असताना मिठाचं प्रमाण अगदी कमी असतं किंवा आपण चिमूटभर मीठ टाकतो, परंतु ते चिमूटभर मीठ पूर्णतः तुमच्या भाजीमध्ये जर कालवलं गेलं तर आपण ते अन्न जे आहे ते अन्न किंवा भाजी आपण खाऊ शकत नाही. तशा पद्धतीचंच हे सूक्ष्म अन्नद्रव्यांचं आहे की सूक्ष्म अन्नद्रव्य पिकाच्या वाढीसाठी गरजेचे असतात आणि जर ती कमी लागत असतात आणि जर ती जर विनंती आहे की आपण आपले माईक म्यूट करावे. तर ही जी काही सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत ही जर सूक्ष्म अन्नद्रव्य जर आपल्या पिकाला जर उपलब्ध झाली नाही तर मग मात्र आपल्या उत्पादनामध्ये किंवा उत्पादकतामध्ये आपल्याला परिणाम झालेला दिसून येतो. त्यासाठी आपले जे काही शेतातून मातीचा नमुना जो आहे तो मातीचा नमुना काढत असताना सर्वसाधारणपणे प्रातिनिधिक नमुना आपण काढू शकू हे पाहणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये आपण मातीचा नमुना काढत असताना सर्वसाधारणपणे आपल्या शेताचे 5 ते 6 ठिकाणचे भाग करायचे, ते असे झिगझॅग पद्धतीने करायचे आहेत आणि तिथून प्रत्येक ठिकाणाहून 1 फूट खोदून सर्वसाधारणपणे एक अर्धा किलो माती आपण तिथून गोळा करायची आहे. आता मातीचा नमुना काढत असताना शक्यतो आपण लोखंडी अवजार किंवा खुरपी याचा वापर करायचा नाही. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे खुरपी किंवा लोखंडी अवजार हे लोखंडापासून बनलेलं असतं आणि ज्यावेळेस आपण माती खोदत असतो त्यावेळेस त्या लोखंडाचं घर्षण होऊन काही त्या लोखंडाचे कण त्या मातीमध्ये मिक्स होतात आणि त्यामुळे काय होतं की विशेषतः ज्यावेळेस 2-3 महिन्यामध्ये आपल्याला हळदीच्या पिकामध्ये लोह आणि जस्त
ह्या 2 सूक्ष्म अन्नद्रव्याची गरज ही जास्त असते. आणि अशा वेळी जर आपण माती परीक्षण करत असताना त्याच्यामध्ये लोहाचं प्रमाण जास्त आढळलं तर आपण ते पिकाला देत नाही आणि त्यामुळे आपल्याला साधारणतः दुसऱ्या तिसऱ्या महिन्यामध्ये हळद पूर्णतः पिवळसर झालेली दिसते. आणि अशा वेळी मग त्याचं अन्न तयार करण्याची जी प्रक्रिया आहे ती मंदावली जाते आणि त्यामुळे मग त्याच्या उत्पादनामध्ये किंवा उत्पादकतेमध्ये आपल्याला घट झालेली दिसून येते. तर त्याच्याऐवजी खुरप्याच्या ऐवजी आपण लाकडी बांबूची काठी घ्यायची, त्याला असे टोक करायचे आहे आणि त्याच्या मातीचा नमुना जर आपण गोळा केला तर आपल्याला अगदी 1 फुटापर्यंत म्हणजे जिथून हळदीची अन्न घेणारी जी मुळं आहेत या अन्न घेणाऱ्या मुळांच्या जवळचा जो काही प्रातिनिधिक नमुना आहे हा प्रातिनिधिक मातीचा नमुना आपल्याला काढता येईल. असे 5 ते 6 ठिकाणची माती अर्धा किलो एकत्र करायची आहे, ती सावलीमध्ये सुकवायची आहे आणि त्यातले सर्व माती ही एकत्र मिक्स करून त्यामधला अर्धा ते 1 किलो मातीचा नमुना आपण मान्यताप्राप्त ज्या काही प्रयोगशाळा आहेत त्या मान्यताप्राप्त प्रयोगशाळेतून तपासून घ्यायचं आहे. तपासून घेतल्यानंतर आपल्याला एक अहवाल प्राप्त होईल. त्याच्यामध्ये नत्राचं प्रमाण असेल, स्फुरदचं प्रमाण असेल, पालाशचं प्रमाण असेल किंवा जे काही सूक्ष्म अन्नद्रव्यांचं प्रमाण असेल त्याच्यानुसार आपल्याला नियोजन करायचं आहे. विशेषतः आपल्याकडच्या ज्या जमिनी आहेत त्याच्यामध्ये नत्राचं प्रमाण हे मध्यम ते जास्त प्रमाण आहे, स्फुरदाचं प्रमाण आहे ते थोडंसं कमी आहे आणि पालाश हा जास्त आहे. परंतु ही जी काही अन्नद्रव्य आहेत ही अन्नद्रव्य आपल्या जमिनीमध्ये आहेत किंवा जी काही आपण आतापर्यंत जी काही रासायनिक खतांचा वापर केलेला आहे ही रासायनिक खतांच्या माध्यमातून ह्या जमिनीमध्ये ते अन्न घटक जे आहेत हे अन्न घटक आहेत, परंतु ते उपलब्ध स्वरूपात नसतात आणि त्यामुळे ते उपलब्ध करून देण्याच्यासाठी आपण काही जैविक खतांचा वापर, जसं नत्र उपलब्ध करून देण्यासाठी आपण अझोटोबॅक्टर किंवा अझोस्पिरिलम यासारख्या जीवाणूंचा वापर करावा किंवा स्फुरद विरघळणारे जीवाणू आहेत त्याचा वापर आपण करावा किंवा पोटॅश मोबिलायझर आहेत, हे पोटॅश आपल्याला उपलब्ध करून देतात किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य उपलब्ध करून देण्यासाठी काही वेगवेगळ्या प्रकारच्या मायक्रोराजा आहेत ज्याला आपण व्यायाम म्हणतो, तर त्याचा वापर आपण करावा. ते केल्यामुळे आपल्याला आपल्या जमिनीमध्ये जे काही अन्न घटक आहेत ते अन्न घटक उपलब्ध करून देण्याचं काम हे जी काही जैविक खतं जी आहेत ही जैविक खतं करत असतात. त्याच्यानंतर महत्वाचा भाग म्हणजे ज्यावेळेस आपल्या जमिनी चिबट आहेत किंवा जिथं आपल्याला काळी खोल जमीन आहे अशा जमिनीमधून निचरा होत नसेल तर आपण हिरवळीचे जे पीक आहे हे हिरवळीचं पीक जसं ताक किंवा धेंच्या हे घेतलं तर आपल्याला त्याच्यामध्ये चांगला फायदा झालेला दिसून येतो. तर अशा पद्धतीचं ताक किंवा घेंच्या शक्यतो आपण 1 महिना अगोदर घेणं गरजेचं होतं, परंतु आता वेळ झालेली आहे किंवा हळद लागवडीचा हंगाम जवळ आलेला आहे त्यामुळे हिरवळीचे पिकं घेणं शक्य नाही. परंतु जे काही सेंद्रिय खतं आहेत ह्या सेंद्रिय खतावरचा वापर आपण गादीवाफे तयार करण्यापूर्वी जर त्याच्यामध्ये मिक्स केले किंवा मशागत करण्यापूर्वी जर आपण त्याच्यामध्ये सेंद्रिय खतांचा वापर केला तर त्याचा आपल्याला अधिक फायदेशीर झालेला आपल्याला दिसून येईल. त्याच्यामध्ये महत्वाची बाब की जे काही सेंद्रिय खतामध्ये आपण शेणखताचा वापर मोठ्या प्रमाणावरती करतो, परंतु शेणखत जे आहे ते चांगलं कुजलेलं असणं अपेक्षित आहे. जर चांगलं कुजलेलं शेणखत जर उपलब्ध नसेल आणि अर्धवट कुजलेलं जर शेणखत आपण शेतामध्ये हळदीसाठी जर आपण वापरलं तर पुढे आपल्याला हुमणीसारख्या किडीचा त्रास होऊ शकतो किंवा अर्धवट कुजलेलं शेण किंवा जे काही शेणखत आहे ज्यावेळेस कुजण्याची प्रक्रिया सुरू होते त्यावेळेस काही बुरशींची वाढ जी आहे ती वाढ त्याच्यामध्ये आपल्याला झालेली दिसते. मग त्याच्यामध्ये दोन्ही प्रकारच्या बुरशी असतात, मित्र बुरशी आणि हानिकारक बुरशी. मित्र बुरशीमध्ये आपल्याला ट्रायकोडर्मा सारख्या बुरशी वाढ झाली तरी आपल्याला फायदा होतो, परंतु हानिकारक बुरशीमध्ये जसं फिजारियम आहे किंवा रायझोक्टोनिया आहे किंवा पिथियम आहे या बुरशीमुळे आपल्याला कंदकूज नावाचा रोग आहे त्याचा प्रसार किंवा मोठ्या प्रमाणात वाढ या अर्धवट कुजलेल्या खतामुळे होण्याची शक्यता असते. त्यामुळे चांगलं कुजलेलं शेणखत असेल तरच त्याचा आपण वापर करावा, अन्यथा इतरही पर्यायी सेंद्रिय खतं आहेत. त्याच्यामध्ये कारखान्याची चांगली कुजलेली मळी आहे ती आपण साधारणतः 1.5 ते 2 टनापर्यंत एकरी वापरू शकता किंवा कंपोस्ट आहेत, हे वेगवेगळ्या प्रकारचे कंपोस्ट आपण एकरी साधारणतः 1 ते 1.5 टनापर्यंत वापरू शकतो. गांडूळ खत आहे, गांडूळ खत आपण एकरी 1 टनापर्यंत वापरू शकतो. त्याचबरोबर वेगवेगळ्या पेंडींचं मिश्रण आहे जसं करंज पेंड आहे, लिंबोळी पेंड आहे, हे सुद्धा आपण एकरी साधारणतः 400 ते 600 किलो या प्रमाणामध्ये आपण लागवडीच्या वेळी आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार किंवा जमिनीच्या प्राप्त परिस्थितीनुसार आपण त्याच्यामध्ये सेंद्रिय खतांचा वापर करणं अपेक्षित आहे. जेवढे जास्तीत जास्त आपण सेंद्रिय खतांचा वापर करू तेवढे जास्तीत जास्त उत्पादन देण्याची क्षमता या पिकामध्ये आहे किंवा त्याच्यामध्ये उपलब्धता जी आहे ही उपलब्धता अन्नद्रव्याची चांगल्या प्रमाणामध्ये होते आणि आपल्याला चांगल्या पद्धतीचे उत्पादन किंवा कंद जे आहेत ते कंद या सेंद्रिय खतांच्या वापरामुळे आपल्याला मिळू शकतात.
आता सेंद्रिय खतांच्या वापरामध्ये आपण जमिनीची मशागत करत असताना 2 नांगरटी, उभी आडवी नांगरट करणे किंवा जेवढी जास्तीत जास्त आपल्याला जमीन भुसभुशीत आहे तेवढी भुसभुशीत जमीन करणं हे गरजेचं आहे. आणि जेवढी जास्त जमीन भुसभुशीत असेल तेवढ्या कंदांची किंवा हळदीच्या फण्यांची वाढ जी आहे ती फण्यांची वाढ ही आपल्याला चांगल्या प्रमाणामध्ये झालेली दिसून येते. त्याच्यानंतर हे जे पीक जे आहे हे पीक वाढतं कसं किंवा त्याचे काही जे वाढीचे टप्पे आहेत त्या वाढीच्या टप्प्यानुसार आपण त्याचे जे काय अन्नद्रव्य आहे मग त्याच्यामध्ये नत्रस्फुरत पालाश असेल किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य असतील हे त्याच्या गरजेनुसार किंवा त्याच्या वाढीच्या अवस्थेनुसार देणं गरजेचं आहे. सर्वसाधारणपणे आपण हळदीची लागवड जी आहे ती लागवड केल्यानंतर 15 दिवसापासून हळदीचे कोंब दिसायला सुरुवात होते. जे काही आपण बियाणं निवडलेलं आहे ते बियाणं जोपर्यंत त्याला अंकुर येत नाही तोपर्यंत आपण ते बियाणं शक्यतो लावू नये. आणि चालू वर्षी जर आपण पाहिलं तर आता पावसाचं वातावरण असल्यामुळं हवेतील आर्द्रता वाढल्यामुळं जे काही आपण बियाणं साठवलेलं आहे ते बियाणं आता इथून पुढे 10 ते 12 दिवसामध्ये पूर्णतः अंकुरण्यास सुरुवात होईल. आणि ह्या पुढच्या 10 ते 12 दिवसामध्ये आपले जे बियाणं आहे ते बियाणं लागवडी योग्य होणार आहे. आणि त्यानुसार आपण लागवडीचं जे नियोजन आहे ते नियोजन आपण पुढे करायचं आहे. या कालावधीसाठी जे काही तापमान लागतं ते साधारणतः 35 ते 40 डिग्री सेल्सिअस तापमान लागतं. आणि ह्या तापमानाच्या मध्ये आपल्या जे बियाण्यांची रुजवण आहे किंवा जी वाढ आहे ही चांगल्या पद्धतीने होत असते. हा उगवणीचा कालावधी आहे तर पहिला टप्पा हळदीचा साधारणतः 3 महिन्यामध्ये पूर्ण होतो. त्याच्यानंतर दुसरा टप्पा जो आहे तो हळदीची उंची वाढणे किंवा हळदीची शाखीय वाढ जे सर्वसाधारणपणे आपल्याकडं लागवड ही मे एंडला किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात केल्यानंतर जुलै महिन्यापासून या शाखीय वाढीच्या अवस्थेला सुरुवात होते. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यापर्यंत ही जी काही शाखीय वाढ आहे ही शाखीय वाढ त्याच्यामध्ये होणे अपेक्षित आहे. या अवस्थेमध्ये या 4 महिन्यामध्ये आपल्याला हळदीची उंची वाढणं, हळदीला फुटवे येणं, हळदीच्या पानांची संख्या जी काही आपल्याला गरजेची आहे ती वाढणं अपेक्षित आहे. आणि यासाठी जे तापमान लागतं साधारणतः 25 ते 35 डिग्री सेल्सिअस तापमान जे आहे ते लागतं. आणि या अवस्थेमध्ये जे काही होणारे फुटवे आहेत ते फुटवे आपल्याला उत्पादनाच्या दृष्टीनं खूप महत्वाचे आहे. त्याच्यानंतर 4 महिन्यानंतर किंवा 5 महिन्यानंतर जे काही फुटवे येतात ते आपल्या हळदीच्या उत्पादकतेमध्ये किंवा हळदीच्या उत्पादनामध्ये फारसं त्याचं महत्व नसतं किंवा जे काही फुटवे आलेले आहेत त्याला आपल्याला हळकून म्हणजे जे काही आपल्या कमर्शियल मार्केटमध्ये जे काही विकण्यासाठी आपण वापरतो ते हळकून किंवा शेंग जे आहे ते शेंगेचं प्रमाण त्या फुटव्यांना खूप कमी राहतं. आणि त्यासाठी हे फुटवे खूप महत्वाचे आहेत. आता हळदीसाठी फुटवे किती असावेत हेही खूप महत्वाचं आहे. कारण दुसरे कंदवर्गीय पिकं जसं आलं आहे आल्यामध्ये जेवढी जास्तीत जास्त फुटव्यांची संख्या असेल तेवढं जास्तीत जास्त उत्पादन येतं. परंतु हळदीमध्ये तसं नाहीये. हळदीमध्ये जी काही फुटव्यांची संख्या आहे ही फुटव्यांची संख्या मर्यादित पाहिजे. हळदीची उंची सुद्धा मर्यादित पाहिजे. अन्यथा हळदीची उंची जास्त वाढली तर हळद काढावरती जाते किंवा त्याची शाखीय वाढ होते. आणि त्यामुळं मग आपल्याला फक्त हळदीचं पीक चांगलं दिसतं परंतु खाली कंद दिसत नाही. त्यासाठी आपल्याला ज्यावेळेस आपण नियोजन करत असतो त्यावेळेस आपल्या पूर्व पिकाचा बेवड म्हणजे हळद लागवडी अगोदर शेतामध्ये कोणतं पीक होतं ते सुद्धा खूप महत्वाचं आहे. म्हणजे जर द्विदल वर्गीय म्हणजे अगदी तुम्ही हरभऱ्यावरती जर हळद घेत असाल तर नत्रयुक्त खतांचा वापर आपल्याला कमी करायचा आहे. नाही तर हळद जी आहे ती काढावरती जाण्याची शक्यता असते. किंवा जर आपल्या गव्हासारखं पीक असेल तर आपल्याला योग्य नियोजन जे आहे ते योग्य नियोजन करून आपल्याला हे नत्रयुक्त खतं जे आहेत ह्या नत्रयुक्त खतांचा वापर करायचा आहे. म्हणजे आपल्या पिकाच्या बेवडानुसार सुद्धा आपण हे जे शाखीय वाढ जी आहे ती शाखीय वाढीच्या दृष्टीनं आपल्याला खूप महत्वाचं आहे. आणि शाखीय वाढ होत असताना आपण आपल्या शेतामध्ये जाणं शेताचं निरीक्षण करणं हे खूप महत्वाचं आहे. की सर्वसाधारणपणे हळदीला 1.5 ते 2 महिने झाले की हळदीला पहिला फुटवा जो आहे तो पहिला फुटवा आला पाहिजे. 2 महिन्यानंतर जर फुटवा 2 महिने झालेत आणि फुटवा येत नसेल तर आपण स्फुरदयुक्त खतांचा वापर आपण करू शकता. जसं फॉस्फरिक ऍसिड आहे फॉस्फरिक ऍसिड ठिबकमधून आपण सोडू शकतो किंवा 12-1-0 सारखी जी खतं आहेत ही 12-1-0 सारखी खतं आपण सोडू शकतो. काही संजीवक आहेत पीक संजीवकांचा वापर सुद्धा आपण या हळदीचे फुटवे येण्यासाठी करू शकतो. त्याच्यामध्ये IBA आहे 6B आहे किंवा जिब्रेलिक ऍसिड आहे. याची फवारणी जर आपण केली किंवा ठिबकच्या माध्यमातून जर हे आपण हळदीसाठी वापरलं तर हळदीला फुटवे येण्याची मदत किंवा फुटव्यांची संख्या वाढवण्यासाठी आपल्याला त्याची मदत होते. सर्वसाधारणपणे 3 महिन्याची हळद झाली की 3 फूट उंची झाली पाहिजे. 4 महिन्याची हळद झाली की 4 फूट उंची झाली पाहिजे. आणि 5 महिन्याची हळद झाली की 5 फूट उंची झाली पाहिजे. 5 फुटापेक्षा जास्त सर्वसाधारणपणे हळदीची उंची नसावी. जर आपल्या जमिनीची मशागत चांगली केली असेल ठिबकद्वारे जर आपण खताचं योग्य नियोजन केलं असेल तर अगदी 6 फुटापर्यंतही हळदीची उंची गेली तरी आपल्याला उत्पादन चांगलं मिळतं. परंतु जे काही हळदीची उंची वाढलेली आहे त्या
प्रमाणामध्ये आपल्याला हळदीच्या खोडाची जाडी सुद्धा वाढली पाहिजे. अन्यथा हळदीचं खोड किंवा हळदीच्या खोडाची जाडी जी आहे ती जाडी साधारणतः 1 सेंटीमीटर किंवा 1.5 सेंटीमीटरच आहे आणि उंची 6 फूट आहे. अशा वेळी हळद जी आहे ती काढावरती जाते. ज्यावेळेस 6 फूट उंची जाते त्यावेळेस हळदीच्या खोडाची जाडी जी आहे ती साधारणतः 1 ते 1.25 इंच म्हणजे जवळपास 2.5 ते 3 सेंटीमीटर जाडी ही असणं अपेक्षित आहे. अन्यथा हळदीची उंची ही मर्यादित ठेवणं गरजेचं आहे. त्यासाठी काही आपण वाढरोधक आहेत, या वाढरोधकांचा वापर करू शकतो, जसं सायकोसिल आहे किंवा पॅक्लोबिट्राझोल आहे. या संजीवकांचा वापर आपण वाढरोधक म्हणून जर केला तर आपल्याला खोडाची जाडी अपेक्षित मिळवता येते आणि जी काही शाकीय वाढ अनावश्यक शाकीय वाढ जी आहे ही अनावश्यक शाकीय वाढ आपल्याला कमी करता येते. तर ही जी शाकीय वाढ आहे ही शाकीय वाढ कशी होते हे आपण या दुसऱ्या टप्प्याच्या अवस्थेमध्ये पाहणं गरजेचं आहे आणि त्यानुसार आपल्या पिकाचं नियोजन करणं गरजेचं आहे. म्हणजे जिथं आपल्याला शाकीय वाढ जास्त होते असं वाटतंय अशा वेळी आपण काही संजीवकांचा वापर करा किंवा काही वाढरोधक आहेत त्यांचा वापर करा किंवा नत्रयुक्त खतांचं प्रमाण जे आहे ते प्रमाण आपण ठिबकच्या माध्यमातून सोडत असाल तर ते आपण कमी करावं. आणि त्यामुळे मग आपल्याला हे जे काही अन्न घटक आहेत ह्या अन्न घटकांचा वापर करून आपल्याला योग्य पद्धतीनं पिकाचं उत्पादन जे आहे ते उत्पादन आपल्याला घेऊ शकतो. 5व्या महिन्यापासून पुढे साधारणतः जे काही फुटवे आलेले आहेत त्या फुटव्यांना हळकुंड सुटण्याचं काम हे 5व्या महिन्यापासून ते 7व्या महिन्यापर्यंत होत असतं. या अवस्थेमध्ये आपल्याला जमीन जेवढी भुसभुशीत असेल तेवढी आपल्याला या हळकुंडाची जी आहे ती चांगली होणार आहे. आणि त्यासाठी या हळकुंडाचे पोसवण फुगवण चांगली होण्याच्या दृष्टीनं आपण नियोजन करायचंय की जी काही भरणी आहे ही भरणी आपण त्याच्या अगोदर करून घ्यायची आहे. सर्वसाधारणपणे 4.5-5 महिन्यानंतर आपण भरणी अजिबात करू नये, कारण त्यावेळेस हळकुंड सुटायला सुरुवात झालेली असते. भरणी करताना नाही म्हटलं तर आपल्याला हळदीची मुळं तुटतात आणि मुळं तुटल्यामुळं मग पिकाला शॉक बसण्याची शक्यता असते आणि त्यामुळं परत त्या हळकुंडाची वाढ जी आहे त्या वाढीवरती मर्यादा येतात. तर त्यासाठी आपण जी काही भरणी सारखी जी क्रिया आहे ही सर्वसाधारणपणे 3.5 ते 4 महिने जास्तीत जास्त 4.5 महिन्यापर्यंत आपण करून घेणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर हे जे काही 5 ते 7 महिन्यापर्यंत आपल्याला जे काही हळदीची पानं आलेली आहेत ही पानं हिरवीगार असणं गरजेचं आहे. जे काही पानातलं अन्न आहे हे पानातलं अन्न सर्वसाधारणपणे 7व्या महिन्यापासून खाली कंदामध्ये ढकलण्यास सुरुवात होते आणि हा जो कालावधी हा प्रामुख्याने थंडीच्या हंगामामध्ये येतो आणि त्यामुळं खाली कंदांची वाढ किंवा जी काही फुगवण आहे आपल्याला चांगली झालेली दिसून येते. हे सर्वसाधारणपणे 8.5 ते 9 महिन्याच्या कालावधीच्या हळदी जसं सेलम असेल किंवा इतरही काही जाती आहेत त्याच्यामध्ये फुले हरिद्रा नुकतीच जे आपल्या डिग्रज संशोधन केंद्राने विकसित केलेली आहे ती जात आहे की ज्याचं उत्पादन आणि कुरकुमींचं प्रमाण हे चांगलं आहे. तर ह्या पिकाच्या अवस्थेनुसार किंवा पिकाच्या वाढीनुसार आपण त्याचं नियोजन करायचं आहे. आपल्या काही भागामध्ये विशेषतः विदर्भामध्ये वायगाव किंवा PDKV वायगाव ही जात प्रसिद्ध आहे आणि जात आहे. ही जात काही ठिकाणी ISR प्रगती नावाची जात आहे. तर ह्या अगदी लवकर तयार होणाऱ्या जाती आहेत, परंतु आपल्याकडे जी काही प्राप्त परिस्थिती आहे त्यानुसार आपण जातींची निवड करायची आहे. आपण जर वेगवेगळ्या जाती जर पाहिलं तर त्यामध्ये फुले हरिद्रा नावाची जी जात आहे ही मी सांगितली की जी आपल्याकडे डिग्रज संशोधन केंद्राने विकसित केलेली आहे. या जातीचं वैशिष्ट्य असं आहे की याचं सरासरी उत्पादन जे आहे हे 40 ते 42 क्विंटल एकरी आपल्याला सुकून या हळदीचं उत्पादन मिळतं. सगळ्यात जी डिमांड आहे जे हळकुंड इव्हन हळकुंडाची हळकुंड जी आहेत ही सुद्धा अत्यंत जाड अशी हळकुंड आपल्याला या जातीमध्ये दिसून येतात. त्यामुळं मार्केटमध्ये जे काही आपण रेट बघतो मग ते A ग्रेडचे असतील B ग्रेडचे असतील त्या A ग्रेडचे जे काही रेट आपल्याला मिळतात म्हणजे सर्वसाधारणपणे हळदीच्या पेपरमध्ये रेट आपण वाचला तर आत्ताच्या परिस्थितीला जर आपण पाहिलं तर 10,000 ते अगदी 17-18 हजारापर्यंत आहेत. म्हणजे टॉपचा जर दर आपल्याला मिळवायचा असेल तर अशा पद्धतीचे A ग्रेडचे हळकुंड लागतील की ज्याचे हळकुंडाची लांबी जाडी जी आहे ही सर्वसाधारणपणे हळकुंडाची लांबी सुकलेल्या किंवा वाळलेल्या हळकुंडाची लांबी हे 5 सेंटीमीटरपेक्षा जास्त आणि त्याची जाडी जी आहे ती साधारणतः 1.5 सेंटीमीटरपेक्षा जास्त असणं गरजेचं आहे. अशी हळकुंड A ग्रेडमध्ये येतात आणि त्याला जो दर आहे हा दर अत्यंत चांगला किंवा टॉपचा जो रेट आहे तो टॉपचा रेट आपल्याला मिळतो आणि त्या अनुषंगानं फुले हरिद्रा ही जी जात आहे ही जात अत्यंत चांगली जात आहे. त्याचबरोबर कुरकुमींचं प्रमाण जे आहे कुरकुमींचं प्रमाण सुद्धा आपल्याला या जातीमध्ये 5% जास्त असलेलं आढळून आलेलं आहे आणि त्यामुळं ज्या जातीमध्ये किंवा ज्या भागामध्ये या कुरकुमीन जास्त असलेल्या जातींची गरज आहे त्या ठिकाणी किंवा त्या मार्केटमध्ये सुद्धा
आपल्याला ही जी फुले हरिद्रा जात आहे ही आपण वापरू शकतो. त्याच्यानंतर फुले स्वरूपा ही सुद्धा जात दिग्रज संशोधन केंद्रातून विकसित झालेली आहे. परंतु या जातीचं थोडंसं दुर्गुण असं आहे की हळकुंडाची जाडी लांबी ही थोडीशी कमी आहे, परंतु हळकुंडाची संख्या जास्त आहे. त्यामुळे जर आपल्याला प्रक्रिया उद्योगाकडे जायचं असेल, म्हणजे हळद पावडर करायची असेल, तर त्यासाठी आपण या फुले स्वरूपा जातीचा वापर करावा. फुले स्वरूपा आणि सेलम या दोन्ही जातीचं उत्पादन साधारणतः 35 ते 40 क्विंटल मिळतं, परंतु फुले हरिद्रा ही या दोन्ही जातीपेक्षा सरस असून तिचं उत्पादन 40 क्विंटलच्या वरती आपल्याला रेकॉर्ड झालेला आहे. त्याच्यानंतर सेलम ही पारंपरिक जात जी आपल्याकडे जवळपास 80, तर ही जी काही जाती आहेत याच्यामध्ये 80% क्षेत्र या आपल्याला सेलम जाती खाली असलेलं प्रामुख्याने आढळून येतं. ही जातीचं मार्केट डिमांड जे आहे ते मार्केट डिमांड असल्यामुळं प्रामुख्याने या जाती ज्या आहेत ह्या जातीची निवड आपण शेतकरी बंधू करत असतात. परंतु या जातीमध्ये दुर्गुण असा आहे की त्याच्यामध्ये कुरकुमीचं प्रमाण अगदी कमी आहे. 3.5 ते 4% आपल्याला कुरकुमीन मिळतं आणि 3.5 ते 4% कुरकुमीचं प्रमाण असल्यामुळं हे त्या दृष्टीने किंवा निर्यातीच्या दृष्टीने शक्यतो आपल्याला ही जी जात आहे ही जातीमध्ये फारसं काही मागणी नसते आणि त्यामुळे आपण ह्या ज्या काही नवीन जाती आहेत ह्या नवीन जातींचा वापर करणं हे गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपली पारंपरिक कृष्णा किंवा कडप्पा जात म्हणतात की ज्याच्यामध्ये कुरकुमींचं प्रमाण अगदीच कमी आहे, अगदी 2.5% आहे, परंतु उत्पादन चांगलं आहे. अगदी 45 क्विंटल पर्यंत उत्पादन याच्यामध्ये आपल्याला मिळतं. परंतु हे हळकुंड जर आपण पाहिली तर ती पांढरट असतात. मधला गाभा जर आपण पाहिला तर अशा पद्धतीचा पांढरट रंगाचा असतो, कारण त्याच्यामध्ये कुरकुमीन कमी असतं. परंतु इतर जातीमध्ये आपल्याला अशा गडद रंगाचा गाभा दिसतो की ज्याच्यामध्ये कुरकुमींचं प्रमाण जे आहे हे जास्त आहे.